उद्धव ठाकरे हा आतल्या गाठीचा माणूस आहे. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केलाय. उद्धव ठाकरेंचा दाखवायचा चेहरा वेगळा आहे. राज ठाकरेंनाही सल्ला देण्यात आलेला आहे. रामदास कदमांच्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया आल्यात, आपण पाहूयात. एक सांगतो मी आपल्याला माहिती असेल साहेब की राक्षसाचा जीव पप्प्यामध्ये असतो ना, उद्धव ठाकरेचा जीव त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये. मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी राज ठाकरेंचा वापर करून घेण्याचं काम फक्त उद्धव ठाकरे करतायत. उद्या मुंबई महानगरपालिका झाली की एका बाजूला राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरे तुम्हाला दिसतील नाही तर मी सांगाल ते होऊन जाईल. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला. रामदास कदम यांच्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया समोर येतात, आपण पाहूयात. बाम लावून काय डोक्यावर परिणाम होऊ शकतो ते उदाहरण आहे त्याचं. ज्या व्यक्तीला दोनदा पडल्यानंतर देखील निर्लज्जपणे विधान परिषद वगैरे घेतली, मंत्रिपदं घेतली, सगळं काही मजा मस्ती करून पळून गेले, त्या व्यक्तींवर मला बोलू इच्छित नाही मी. पण बाम लावण्याचा परिणाम, जास्ती बाम लावण्याचा काय असतो तो कदाचित आता कळला असेल. ज्यांना शिवसेनेने इतके वर्ष सातत्यानं, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा आहे, राज ठाकरे सुद्धा आहे, ठाकरे कुटुंबांना दिली. मुळात असं आहे की जे शिवसेनेतले आमचे जुने सहकारी आहेत पूर्वीचे, जे सोडून गेले, त्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठलेला आहे आणि त्या भयातून ही अशी वक्तव्य, वैफल्य, निराशेतून येत आहे. आता रामदास कदम काय बोलतायत, अमुक काय बोलतायत, शिंदे काय बोलतायत, तमुक काय बोलतायत, हे सुरूच राहणार. कारण मराठी माणूस जरी एकत्र आला असला उद्धव आणि राज ठाकरे यांच्या निमित्तानं समजतं, तरी ही जी काय 5-25 टाळकी आहेत त्यांनाही एकत्र आलेले नको आहे. राम कदमांनी एक मुलाखत दिलेली माझ्याला आणि त्याच्यात घातपाताचं प्रकरण त्यांनी समोर मांडलेलं. मी रामदास कदमांची मुलाखत ऐकली नाही. जेव्हा मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा रामदास कदम यांच्या तोंडामध्ये काय दुधाची बाटली दिली होती का? कशाला नको ते, कशाला? जेव्हा होती तेव्हा हिंमत दाखवून बोलवायची होती ना, आता कशाला बोलता? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.